नेते सुनील केदार यांनी अखेर आपला राजीनामा मागे घेतलाय। पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे। तर सर्व नगरसेवकांना पक्षाचा व्हीप बजावण्यासाठी एकत्र आलोय असं विधान सुनील केदार यांनी केलंय। तर काल पुन्हा एकदा मागे काय नेमकं झालं? काही मतभेद असतातच, शेवटी पक्ष मोठा आहे आणि काही वेळा मतभेद होतात, त्याच्यातले गैरसमज दूर झालेले काय आमचं बोलणं प्रदेश नेत्यांनी बरोबर बोलणं झालं आणि त्यांनी सूचना केली तुम्ही राजीनामा त्वरित मागे घ्या। संध्याकाळी काल मी राजीनामा माझा मागे घेतला। आज गिरीश भाऊ त्याबाबतचा खुलासा करतील, प्रदेशाध्यक्ष करतील, आमचे बावनकुळे साहेब त्याबाबतचा खुलासा करतील। ज्या पद्धतीने काय बोलणं झालेलं आहे तो ते खुलासा करणार आहे। आज कुठे नेलं जातं? नाशिकमध्ये जे आता कार्यालयातच बोलवलंय, आपण कार्यालयात आले, सर्वांना कार्यालयात येऊन आम्ही उद्याच्या निवडणुकीचं व्हीप बजावणार आणि कार्यालयातच बोलवलेले आम्ही त्यांना। आपण बघताय कार्यालयातच मुलाखत घेताय आमची। उद्याची निवडणूक प्रक्रिया कशी राबवायची, व्हीप त्यांना देणं आहे, त्याच्यामुळे त्यांना एकत्रितरित्या कार्यालयात बोलवलेले आहे। आणि मग आता उद्या थेट सगळे एकत्र महापालिकेत जातील आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि उपमहापौर भारतीय जनता पार्टीचा होईल। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।